नेत्यांचे नातेवाईक जोरावर, कार्यकर्ते वाऱ्यावर। जामनेर नगर परिषदेत मंत्री गिरीश महाजनांच्या पत्नी बिनविरोध आल्यात। साधना महाजनांसह 10 नगरसेवकही बिनविरोध निवडून आलेत। मवियाच्या 2 उमेदवारांनी माघार घेतल्याने हा विजय निश्चित झालाय। या संदर्भात नवनियुक्त नगराध्यक्ष साधना महाजन यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। जळगाव जिल्ह्यातील पहिल्या नगराध्यक्ष या बिनविरोध झालेल्या आहेत। साधना महाजन या बिनविरोध झाले असून मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी आहेत। आम्ही त्यांच्यासोबत या ठिकाणी बातचीत करणार आहोत। ताई, काय सांगणार, आज बिनविरोध झालेले आहेत, काय आनंद आहे? सर्वप्रथम जामनेर वासियांचे मी आभार मानते। त्यांनी आम्हाला त्यांची सेवा करण्याची परत संधी दिली आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, गिरीशजी महाजन यांनी मला परत उमेदवारी दिली, त्यांचे आभार मानते। आगामी काळात काय कामं करण्याचा मानस राहणार? शहरात भरपूर कामं झालेली आहेत आणि अपूर्ण राहिलेली कामं आम्ही पूर्ण करू। आणि स्मारक आहे अहिल्याबाई होळकरांचं आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचं आहे, आता आमचं पूर्ण झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक झालेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे। विरोधकांनी आज थेट माघारच घेतली, काय सांगाल? शहराचा विकास बघून त्यांनी घेतली असेल माघार। ताई, आगामी काळामध्ये जर मागच्या वेळेस विचार केला तर 25-0 असं या ठिकाणी झालं होतं, यावेळेसही तसं होऊ शकतं? 27-0 होऊ शकतं। भाऊंचा फायदा झालाय, मंत्री गिरीश महाजनांचा फायदा झालाय नक्कीच। त्यांचा सपोर्ट, त्यांचा आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा, सगळ्यांच्या याच्यामुळे सगळ्यांचा फायदा आहेच। आगामी कुठकुठले कामं आता आपल्या माध्यमातून होणार आहे? MIDCचा आहे, रोजगार आहे युवकांना। ताई, आपण स्वतः एक महिला आहे, महिलांचे नेमके कुठले प्रश्न आता तुम्ही मार्गी लावणार? महिलांचे प्रश्न आमच्या काही बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं भरपूर कार्य चालू आहे आणि 10वी मध्ये आलेल्या मुलींना शिष्यवृत्ती द्यायचा आमचा विचार आहे, 90% वरती आलेल्या। आगामी काळात जे राहिलेले विकास कामं आहे ते विकास कामं करण्याचा आमचा मानस राहील असा विश्वास नवनियुक्त नगराध्यक्ष साधना महाजन यांनी व्यक्त केला आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।